कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पॅरलल युनिवर्स, समांतर विश्व। बुवानी सांगितल्याप्रमाणे हा यज्ञ समांतर विश्व म्हणजे पॅरलल युनिवर्स मध्ये घडणार होता। पण बुवांचा मृत्यू झाला म्हणून कदाचित तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्गच बंद झाला। यज्ञ होणं हीच एक योग्य दिशा होती आणि यज्ञ संपन्न होण्याआधीच हे सगळं घडलं। आम्ही आहुती द्यायला सुरुवात केली होती, पण 119 वेळा आहुती नाही देऊ शकलो। आणि जोवर यज्ञ चालू होता तोवर रूपालीला इथे त्रास होत होता। काही सेकंदांसाठी तिच्या पाठीवर विरोचकाचं चिन्ह उमटलं होतं। आणि त्यानंतर ती शांत झाली। शांत झाल्यावर म्हणाली, खेळ संपला। म्हणजे यज्ञ विरोचकाच्या नागाने विझवला। अस्तिका थांब। काय झालं? हे काय झालं? लागलंय, भाजल्यासारखं दिसतंय। कसं भाजलं? हो, भाजलंय। मी म्हटलं ना तुला, मी मगाशी त्या नागाच्या मागे गेले त्याला पकडायला। तो लॉन मधल्या एका बिळात गेला आणि मग बाहेर कसं काढायचं या विचारात काही लाकडं जाळली मी। म्हटलं किमान त्या धुराने तरी तो बाहेर येईल।
पण मलाच चटका बसला आणि आजही हातातून निसटलाच तो. आय एम सॉरी, पण मी नक्की शोधून काढेन त्याला लवकरच. हरकत नाही. आपण उद्या सकाळी उजेडात पुन्हा प्रयत्न करू. तुझा आराम कर. हो आणि काहीतरी लाव मलम वगैरे. हो, लावते ना आता. मगाशी मी नागाला तुमच्या घरात शिरताना पाहिलं, सो त्याच्या मागे मी पण आले घरात त्याला पकडायला. टॉय शट अप. नाग म्हणजे खेळणं वाटतंय. माइंड यू, खूप विषारी येतो. अस्तिका कुठे गेली? कुठे गेली असते? आत्ता तर होती इथे. ही अस्तिकांना नेमकी वेळेलाच इथे नसते. मित्र, ही आईंच्या वेळी सुद्धा इथे नव्हती. नाग दंश करून गेला. ही कुठे होती? ती आत्ताही आमच्या बेडरूम मध्ये होती. रुपाली ही तिथेच होती. मला संशय आला ते रुपाली आणि ती बंद दाराआड काहीतरी बोलत होत्या. अस्तिका, मला तुझी गरज होती आणि तू आज इथे नव्हतीस. दारं खिडक्या सगळं सगळं बंद आहे, पण तरी तो नाग कसा आला कसा गेला आम्हाला काहीच कळलं नाही. पुन्हा तेच होत आहे. नाग आहे आणि अस्तिका नाहीये. आता अस्तिका येईल आणि नाग नसेल. काय गोंधळ आहे? म्हणजे अस्तिका नाग आहे? असं कसं असू शकतं? झाला का यज्ञ? डोक्यात प्रकाश पडला तुझ्या? त्रेतायुगात झाला असेल यज्ञ, पण या कलियुगात तो पूर्ण झाला नाही आणि पुन्हा कधी होणारही नाही. या कलियुगात हे युद्ध हा विरोचकच जिंकणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.